मोगच्छनो जायते जणांनी तुम्ही तुमच्या घरांत रिटायर्ड जाल्ल्या व्यक्तीक पळयलां जावंक पुरो या तुमीच थोडी रिटायर्ड जाते तसं जावंक पुरो कसलो तुमचो अनुभव इतली वर्सां एक लगभग 40 वर्सां कष्ट वावुंटीनी काम करून तुम्ही तुमच्या एक कुटुंबाक जाय असते सर्व दाखसिलां आणि आज रिटायर जावंक येते तसात तुमकां संतोष भोगता वा दूख भोगता संतोष भोगूंक तुमकां कारण आसूंक पुरो लंब अवधीचे म्हणजे हे कष्ट वावुंटीचे काम हांवें कंप्लीट केलां आनी मुखार कितें आसलें हांवें एन्जॉय करचें थोड्यांक दूख भोगता तांचे पोर्टफोलियो पळयतना या तांचे पयशे पळयतना येदोळ हांवें आसले पुरा भुरग्यां खातीर भुरग्यांच्या काजरा खातीर एज्युकेशना खातीर करशिल्ले आनी कितें करचें गे म्हणलें सवाल जायत्या जाणांक दोसता आनी हे सवाल अशें दोसता तर जाल्यार तुमकां येदोळ कितले पयशे मेळ्ळ्यात रिटायरमेंटान जावंक पुरो तुमच्या पेन्शनान जावंक पुरो या तुमी येदोळ केले इन्व्हेस्टमेंटान जावंक पुरो ते कितलेय आसूं दी ते आनी मुखल्या दिसांक जावंक पुरो आनी एक 30 आनी 40 वर्सां तुम्ही ह्या संवसारांत जिवंक आसा ह्या संदर्भात ते पयशे कशे तुम्ही यूज करियेत खंयचे कडेन तुम्ही इन्व्हेस्ट केल्यार चड बरो फायदो जावंक आसा हाचे विशयांत आयचे हे डिस्कशन जावन आसा हांव दोतोर मारिया प्रमिळा चार्टर्ड वेल्थ मॅनेजर एंड फायनान्शियल कोच हाच्या आदी हांवें पॉवर ऑफ कंपाउंडिंग आणि SIP विशयांत 2 व्हिडिओ केल्ले हाका पूरक जावन आयचो व्हिडिओ जावन आसा SWP सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मग चुनो तुमचे कडेन 2 ऑप्शन आसात म्हण चिंत्या एक ऑप्शन तुम्ही आज रिटायर्ड जाल्यात आनी मुखले दीस तुम्ही काडूंक आसात चिंत्या तुमचे कडेन एक रूख आसा आणि तो रूख येदोळ मुसूर तुम्ही बरें उदक घालन बरें सारें घालन बरें व्हड केला आणि आज तो फोड दिते आसा आणि ह्या संदर्भात 2 ऑप्शन तुमचे कडेन आसात एक तो रूख खातरचो आणि तो रूख इकचो आणि तातूंत आयिल्ले पयशे तुम्ही घेवचे दुसरो ऑप्शन जावन आसा तो रूख तसोच दवरचो आणि त्या रुखांत जावची फळां तुम्ही खावची आता ह्या संदर्भात तुम्ही कसले ऑप्शन सिलेक्ट करतात हांव मुखार येच्या पयले व्हिडिओ पॉज करनाका कमेंट सेक्शनान तुम्ही घाला तुमचे ऑप्शन खंयचे आणि आम्ही मागीर पळया कसले ऑप्शन घेतल्यार बरें जाता गे म्हणून सांगून ओके तरी आता मी या कॉन्सेप्टाक या SWP सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हळ्यार कितें हांवें सांगिल्लें SIPंत हर एक म्हयने तुम्ही तुमचे पयशे इन्वेस्ट करतात तुमच्या बँकांत जावन SIPक वेतात थंय जावन तुमचे फंड ग्रो जाला आणि आज एक तक्क मट्टाक ओडलो आयवज पोट्टू जाला म्हणची या आणि SWP म्हळ्यार आता आयवज आसा तुमकां येदोळ सॅलरी मेळटा आसली पूण आज तुम्ही रिटायर जाल्ले घडये तावन तुमकां सॅलरी मेळना पूण तुमकां खर्च आसा तुमचेच म्हणलें आशा आसूंक पुरो तुमकां हर एक म्हयन्याक बऱ्यान जीवन काडीचे जाल्यार इतले पयशे म्हाका एजीस म्हणलो एक चिंता पासूंक पुरो आणि त्या संदर्भात तुम्ही ते पयशे तुमच्या बँकान जमो केले जावंक पुरो या तुमच्या खंयच्याय इन्व्हेस्टमेंटान जमो केले हर एक म्हयन्याक तुम्ही काडूंक आसात आणि हे काडटा आसतना तुमचे आसलो आयवाज चड जाता वा उणो जाता तुम्ही सांगोंक पुरो खंडी जावन उणो जाता कित्याक तुम्ही थंय तावन पयशे काडटात आसा जायते जण चिंतूंक पुरो ना हांव इंट्रस्टार जियेता जियोंक साथ दिगी म्हणले सवाल जायते जणांनी FDन पयशे दवरल्या 6% 7% इंटरेस्ट सिनियर सिटीजनांक 7% इंटरेस्ट मेळ्ळे म्हणून चिंत्या पूण 7% इंटरेस्ट मेळ्ळ्यार तुमचे इन्फ्लेशन एवरी इयर 7%चे की चड आसा आणि ह्या रिटायर जाल्ल्या वक्ता मेडिकल इन्फ्लेशन तुम्ही मतीन दवरिचे जाल्यार कित्याक मेडिकल एमर्जन्सी एक दाळे येवचे चान्सेस असतात सो असल्या संदर्भात मेडिकल एमर्जन्सीक मेडिकल कॉस्ट 14% इन्क्रीज जाते तसा आणि तुमची प्राय चडटा आसतना तुमकां मेडिकल प्रीमियम तुम्ही बंच प्रीमियम इन्क्रीज जाते तसा हाका पुरो तुम्ही प्लॅन करूंक आसा करेक्ट त्या लेकर तुम्ही आसल्या पयशांतले चड पयशे काडशे जाल्यार आसले पयशे उणे जावन येतात हे जावंक जो तर जाल्यार कसले विधान आसा ते जावन आसा SWP म्युच्युअल फंडांत इन्वेस्ट करचे आणि तातूंत तावन काडचे आणि एक अगेन डिस्क्लेमर एक एज्युकेशनल व्हिडिओ मात्र फायनान्शियल एडवाइस नाही तुम्ही तुमच्या फायनान्शियल एडवायझराक संपर्क करा कोणी ना तर जाल्यार आमकां कॉन्टॅक्ट करियेत आणि आम्ही तुमकां सांगतले तुमच्या गोलाक तुमच्या मुखल्या दिसांक प्लॅन करून कसे कितले तुम्ही काढल्यार मात्र ही तुमची असली संपत्ती वृद्धी जाता म्हणल्या विशयांत आम्ही डिस्कशन करियेत ओके आता SWP कित्या खातीर हाचे बेनिफिट्स कसले एक स्टडी इन्कम
तुम्ही इतले म्हण फिक्स केले जाल्यार हर एका म्हयन्याक तितले म्हण त्याच डेटीक तुम्ही तुमच्या अकाउंटाक येऊन पडटात. ते एक स्टडी इन्कम म्हणून. सेकंड, टॅक्स एफिशियन्सी. हांगा चिंत्यान तुम्ही एफडी हांव हांगा एफडी विशयंच कंपेर करता कित्याक म्हणून सांगल्यार एफडी विशयन जायते जणांक माहीत आसा आणि जायते जण एफडींत पैसे दवरतात. सो त्या खातीर एफडीक आणि एसआयपीक या एसडब्ल्यूपीक किती डिफरन्स आसा म्हणून आयच्या ह्या व्हिडिओन आम्ही समजून घ्या. ओके, आता एफडींत तुम्ही पैसे दवरले, तुम्ही हर एका 5 वर्षाक दवरले, 5 वर्षा उपरांत तुम्ही विड्रॉवल करते तसात या हर एका वर्षाक एफडी दोन ताचे इंटरेस्ट तुम्ही काडटे तसात आणि रिइन्वेस्ट करते तसात म्हणून चिंत्या. ते दळा तुम्ही ते एक वर्ष मुसोर राखोंक आसता. आता ते दळा काम जाता की म्हणून सांगल्यार तुमच्या मेळ्ळ्या त्या इंटरेस्टाक तुम्ही कितले विड्रॉ करतात त्या इंटरेस्टाक तुम्ही टॅक्स बांदूंक आसता. आणि टॅक्स कितले तुमच्या टॅक्स स्लॅब वयर आसता. तुम्ही 30% टॅक्स स्लॅबांत आयल्यार 30%, 20 या 10% आयल्यार 10%. आता एसडब्ल्यूपी कशें वर्क जाता, तुम्ही हर एक पैसे थंय जावन काडिनात, तुम्ही कितले पैसे हर एका म्हयन्याक काडटात आणि ते पयशे जावन आसले आणि ते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनाक येता की पळोवन ताच्या वयर होंदून तुमकां टॅक्स एप्लिकेबल जाता. बायल कंपेर केल्यार तुमच्या एफडीचे की एसडब्ल्यूपींत टॅक्सेशन उणे येता कित्याक तुम्ही विड्रॉ करताना मात्र ताका पैसे दिवंक आसतात. नेक्स्ट, फ्लेक्सिबिलिटी. तुमकां केदळा जाय ते दळा काडची अवकाश हांगा आसा. जर तर म्हाका नाका तुम्ही स्टॉप करीत वा चड जाय तुम्ही चड काडूंक जाता या उणे जाय तुम्ही उणे करूंक जाता. सो हे एक फ्लेक्सिबिलिटी एसडब्ल्यूपी ऑप्शनांत आसा. आणि हांगा नो लॉक इन पिरियड. तुमचे एफडीन जाल्यार तुम्ही 1 वर्षाक दवरले जाल्यार 1 वर्सा मुसोर राखायचे या 5 वर्सांक दवरले जाल्यार 5 वर्सा मुसोर राखायचे. ऑफकोर्स काडूंक दितात पूण ते पेनल्टी आसा. पूण हांगा लॉक इन पिरियड म्हणले ना, तुम्ही तो फिक्स करियेत तुमकां केदळा ते कशे ग्रो जायचे म्हणल्या विशयान तुम्ही चिंतून मेटांक काडूंक हांगा साध्य जाता. आता तुम्ही एसडब्ल्यूपी करतात म्हण चिंत्या. तुमचो एक आयवज लगभग 2 करोड रुपये तुम्ही एसडब्ल्यूपीन घाले. ते एसडब्ल्यूपीन घाल्या उपरांत तुम्ही मोतीन दवरिची जाल्ली थोडे प्रमुख अंश. पहिले सुवातेर आम्ही येदोळूच सांगले पळय टॅक्सेशन. तुम्ही खंयच्या फंडान दवरले आणि की ताका डेट फंड जावंक पुरो इक्विटी फंड जावंक पुरो तांतू तुमकां डिफरंट व्हेरायटीचे टॅक्सेशन आसता. शॉर्ट टर्म गी लॉंग टर्म गी डिफरंट व्हेरायटीचे टॅक्सेशन आसता. पूण टॅक्स उणे करचे संदर्भ जायते आसात ते तुम्ही समजून घेवन मुखार वचूंक म्हजी विनंती. दुसरे, कॉर्पस साइज. कितलो आयवज तुम्ही दवरिचे. मुखल्या 30 आणि 40 वर्सांक जर तर तुमकां कसलेच तोंदरे नासतना जिवंक जायचे जाल्यार आयच्या तुमच्या प्रस्तुत परिस्थितींत तुमचो मंथली एक्सपेन्सेस कितले म्हणून समजून ताच्या वयर कॉर्पस कितलो जाय म्हणून सांगून तुम्ही समजून घेवन इन्वेस्ट करूंक आसा. नेक्स्ट, विड्रॉवल अमाउंट. आता तुम्ही एक 2 करोड जमा केले, त्या 2 करोडांत कितले अमाउंट तुम्ही हर एका म्हयन्याक विड्रॉ करतात म्हणले भोव गरजेचे. अमेरिकेच्या थोड्या रिसर्चच्या प्रकार अमेरिकांत आणि पुरा असे करतात 4% रूल म्हणून तुम्ही ऐकले सांग 4% म्हणून सांगतात. म्हळ्यार तुमचो आयवज कितलो आसा त्या टोटल आयवजांतलो हर एका म्हयन्याक मॅक्झिमम म्हळ्यार 4% तुम्ही काडयेत. चिंत्या तुमकां एका म्हयन्याक 1 लाखाचो खर्च आसा आणि तो 1 लाख खर्च जाल्यार तुमकां 1 लाखाक हर एका वर्षाक 12 लाख रुपये तुमकां जायचे. म्हळ्यार 25 टाइम्स तुमचे कॉर्पस आसचे. म्हळ्यार मिनिमम एक 3 करोड कॉर्पस असल्यार तुम्ही हर एका म्हयन्याक 1 लाख रुपये काडूंक जाता आणि उरलो पैसो तुमचो थंय वृद्धी जाता. तुमकां एक मुखल्या 30-40 वर्सांक कसलेच तोंदरे नासतना दीस काडूंक साध्य जाता. हे तांचे कॉन्सेप्ट जावन आसा. पूण तुमकां कितें गरजेचे कितले तुमकां गरज आसात आणि हांगा काडटाना एक तुम्ही उडास दवरिचे. हे एक वॉटर टँकीन तुम्ही उदक भरून दवरल्या बरे तुमचो येदोळसो कॉर्पस थंय आसा. आता तुम्ही थंय टॅप आसा तुमकां कितले जाय तुम्ही तितले काडयेत. पूण तुम्ही जर तर लेखा वर्ते काडले या जा गरज आसल्याचे की चड तुम्ही काडले ते दळा काम जाता तुमची टांक बेगीनच खाली जाता. हेंच कॉन्सेप्ट एसडब्ल्यूपीन ती एप्लिकेबल जाता. तुमकां कितलो आयवज जायचे म्हणून डिसाइड करन तितलो कॉर्पस आसा की पळोवन गरजे ते कितें मात्र काडचें भोव गरजेचें जावन आसा.
त्या खातीर ते समजून काणगे पहिले तुमकां कितले हर एका म्हयन्याक खर्च आसा आनी कितले पैसे ह्या एका SWP तावन तुम्ही काडूंक साध्य आसा की म्हणून सांगून. नेक्स्ट डायवर्सिफिकेशन करचे. इवन तुम्ही SWP घाला जावंक पुरो वचून पुरो वचून इक्विटी फंडान गेल्यार जाता गी म्हाका ग्रोथ बरें मेळटा म्हणून ना. हांगा तुम्ही चिंतून पळय जाय तुमकां स्टेडी इन्कम जाय जाय. मार्केट कशी फ्लक्च्युएशन जावंक पुरो पूण सुरवेल्या एका 5 वर्सांक म्हाका कसलीच तकलीफ पडनाका जाल्यार ते फंड्स तुम्ही डेट फंडाक ट्रान्सफर करियेत. हे फिनान्शियल प्लॅनर्स करेक्ट प्लॅन करून तुमकां दितात. आणि जर तर तुम्ही चिंत्या डिफरंट ऑप्शन्स असतात, डेट फंड्स असतात, इक्विटी फंड्स असतात, स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट असतात. एक असले तुम्ही 3-4 संगती तातूंत घालून ताचे प्रकार तुम्ही मुखल्या तुम्ही प्लॅन केले जाल्यार खंडीत जावन तुमकां हे प्रयोजनाक पडतले. एक एक्झाम्पल अखेरीक हांव दिवंक आशेता हाच्या विशयात. ओके, आता SWP करतना तुम्ही अवॉइड करीचे जाल्ले संगती कसले. एक हाय विड्रॉवल म्हणून सांगल्यार तुमचे विड्रॉवल चड जायनातल्या परी पळोवचे. तुमकां गमनांत आसा जाय तुम्ही कितले विड्रॉ करतात ताचे की चड तुमकां थंय रिटर्न मेळोन आसा जाय. त्या दळा खाण जाता की म्हणून सांगल्यार आता मार्केट फ्लक्च्युएशन आसा, मार्केट डाऊन आसा, त्या संदर्भात तुम्ही चड पैसे काढले त्या दळा खाण जाता तुमचे व्हॅल्यू उणे जाता. तुमच्या कॉर्पसचे व्हॅल्यू तेंतू तुम्ही कन्सिस्टंटली काम येत आसात त्या दळा थंय तुमचे व्हॅल्यू उणे जावन येवचे चान्सेस आसा. त्या खातीर हर एक पटी SWP प्लॅन करिनात तर वर्क जाता म्हणून सांगूंक जायना. प्लॅन करणं सारखे केल्यार मात्र हे वर्क जाता. ओके, आता दुसरी संगत तुम्ही गमनान दवरिची जाल्ली रिबॅलन्स करचे. जावंक पुरो मार्केट डाऊन जाल्ले त्या दळा इवन म्हाका एक खर्च उणो आसा त्या दळा म्हाका इल्लेशे पयशे पुरो त्या दळा हांवें विड्रॉवल इल्ले उणे करियेत या म्हाका खंयच्या एक संदर्भार चड जायचे त्या संदर्भात हांवें चड काडचे चान्सेस या ताच्या खातीर हांवें एक प्लॅन करून दवरन आसल्यार भोव बरें. आता उडसीन ते रिबॅलन्सिंग म्हणून सांगता या तुमचे फंड्स आता असले फंड्स कशे रिबॅलन्स करचे हे भोव गरजेचे. हांगा पूर सांगूंक गेल्यार तुमकां समजशें ना ताचे वयर नॉलेज असल्यांकडे जावन कळटले पूण नॉलेज नासल्यांनी हाच्या विशयान समजून घेवन तुमचे SWP प्रारंभ करीजे म्हणून म्हजी आशा जावन आसा. नेक्स्ट हांगा तुम्ही आता एक फिनान्शियल प्लॅनिंग केल्यार कसले विषय तुम्ही गमनान दवरिचे आणि ताच्या उपरांत SWP करीजे म्हणल्या विशयांत मुखले थोडे संगती हांव तुमकां सांगूंक अपेक्षिता. पहिले फिनान्शियल प्लॅनिंग करतना हांगा तुम्ही गमनान दवरिचे जाल्ले पहिले तुमच्या हर एकल्या कडेन हेल्थ इन्शुरन्स आसा. हांगा टर्म इन्शुरन्सची गरज ना कित्याक तुम्ही हे थोडंच तुमच्या भुरग्यांक तांच्या उंचल्या हाताक पावयला आणि ताका जाय जाल्ली कुमक तुम्ही तांकां दिल्या. आणि आता मॅक्झिमम असचे 2 गोल, एक तुमचे हेल्थ पळोवचे आणि एक सेकंड तुमच्या रिटायरमेंटाक जाय असो आयवज असो. मागीर जर तर तुमकां गांव भोवंक आसा या संसार भोवंक आसा दयेकरून करा कित्याक कष्ट वावटेनी वावर करून दवरिल्ले पयशे तुम्ही थंय आसात आणि ते तुम्ही एन्जॉय करा. म्हज्या भुरग्यांक म्हज्या नातरांक आसून म्हणून सांगून पुरा पुंजावन दवरून तुमची आशा थांबय नाकात, तुमची आशा कोणशाक घालनाकात. सो त्या खातीर हांगा तर तुम्ही चिंती जे कितें तुम्ही एन्जॉय करून उरता ते तुमच्या मुखल्या पिळगेक दिया. त्या दळा तुम्ही हांगासर एक बरें लाईफ काडन तुम्ही पाठी वचूंक साध्य जाता. ओके, आता फर्स्ट तुम्ही गमनान दवरिचे जाल्यार हेल्थ इन्शुरन्स जाय आसचे तितले तुमकां हेल्थ इन्शुरन्स काणग्या म्हणून सांगल्यार आज पळयल्या जावंक पुरो तुम्ही मेडिकल खंयच्याय एका ह्या थोड्यांची पिडा आजकाल वता तुमकां कॅन्सर जावंक पुरो, हार्ट प्रॉब्लेम जावंक पुरो, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट असले जायते मारेकार पिडा आसात. हर एका पिडेक कितलो कॉस्ट जाता म्हणून जर तर तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणी आसात त्या तुमकां कळीत आसत जाल्यार तांणी येदोळूच स्पेंड केला जाल्यार तांचे कडेन एक फावटी इसारण पळया. ते दळा तुमकां कळीत जाता कितलो कॉस्ट आसा. मिनिमम 10-25 लाख ह्या संदर्भात आसचे म्हजे एक चिंता जावन आसा. आणि जर तर तुम्ही 60% पयलें करतात तर जाल्यार इवन तुमकां टॉप अप प्लॅन्स दितात. इवन तुमची भलायकी बरी आसा थंय एक टॉप अप प्लॅन खान घेया त्या दळा तुमकां उण्या दरार चड कव्हरेज मेळटा. आणि तुमचे प्री एक्झिस्टिंग डिसीज डिस्क्लोज करा आणि एक बऱ्या सारखे हेल्थ इन्शुरन्स कान घ्या. हांगा खाल जाता जर तर तुमचे कडेन एक सफिशियंट कॉर्पस आसा त्या टायमार तुम्ही SWP चे पयशे सोडून करीचे म्हणून गरज ना कित्याक ते ताका जाय जाल्ले तुम्ही ऑलरेडी प्लॅनिंग करून दवरला.
मागीर तुमकां खंयची चिंता पेंवरो थोडे पटे ओके थोडे ओपीडींत ट्रीटमेंट कान घेता या डे टू डे तुमचे टॅबलेट्स आसात असल्याक पुरो तुमचे कडेन सफिशियंट पयशे आसा जे ताका जाय असते पयशे तुमचे सेव्हिंग्स अकाउंटान या एफडी अकाउंटान दवरा कित्याक ते तुमकां कळीत आसात हर एका म्हयन्याक कितले जाय म्हणून सांगून हे सोडले जाल्यार म्हाका कळीत असले प्रकार व्हडले तसले खले एक एमर्जन्सी येवचे ना हा तुमकां एक थोड्या प्रोग्रामाक वचूंक आसा या तुमच्या फंक्शन्सांक वचूंक आसा गिफ्ट दिवंक आसा आनी कालें करूंक आसा या भुरगीं नात येताना तांकां गिफ्ट ते पुरो थोडे ताका तुमी प्लॅन करूंक आसा आनी प्लॅन करून कितले गरज आसा तितले मात्र करसूंचे भोव गरजेचे नेक्स्ट ते एमर्जन्सी फंडांत आयले नेक्स्ट आयले तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग आणि हे रिटायरमेंट प्लॅनिंग करतना तुम्ही समजून घेवचे असले विषय जावन आसा तुमकां कसले पुरे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आसात आणि त्या ऑप्शन्स येतावन तुमकां कितले पेन्शन येता जावं पुरो तुमचे कडेन एफडी आसूंक पुरो जावं पुरो पेन्शन प्लॅन्स थोडे एन्युटी प्लॅन्स गॅरंटेड रिटर्न प्लॅन्स कान गेल्ले आसूंक पुरो तुमचे कडेन जावं पुरो तुमकां रेंटल इन्कम येता जावं पुरो एसडब्ल्यूपी आसा जावं पुरो हांव सांगना की पुरो तुमचे पयशे व्हरून एसडब्ल्यूपीन गेला जे डिफरंट ऑप्शन्स डिफरंट वेरियस तुमच्या गोल्स वयर होंदून असतात त्या खातीर डायव्हर्सिफिकेशन ही एक भोव गरजेचे जावन आसा त्या खातीर हांवें म्हणचे फायनान्शियल प्लॅनराक मेळ्ळा एक पटींचे प्लॅन करा मागीर वर्सा रिव्ह्यू केल्यार भोव सुलाभ जातले ओके आता एक भोव अपुरबायेची सांगत एक एक्सेल मुखांतर हांव तुमकां सांगूंक आशेता चिंत्या तुमचे कडेन 2 करोड रुपये आसात तुम्ही रिटायर्ड जाल्यात आणि हर एका म्हयन्याक तुमकां 1 लाख रुपये काडूंक आसा जर तर तुम्ही 1 लाख रुपये काडटात आणि हर एका वर्सा 7% इन्फ्लेशन आसा म्हणजे हर एका वर्सा तुमचे या वर्षा जर तर तुम्ही 1 लाख काढले जाल्यार येवच्या वर्सा ऍज पर इन्फ्लेशन 1,07,000 काडीचे ताच्या वयल्या वर्सा 1,07,000चे 7% तुम्ही काडीचे कित्याक तुमचे मोलां चड जातात आसात आणि तुमकां त्या प्रकार जिवंक आसा जर तर अशेंच तुम्ही काडून गेले म्हाका एक सांगा हांव मुखले फिगर सांगच्या पयले कमेंट सेक्शनात कितल्या वर्सांक ते 2 करोड रुपये येतात करेक्ट प्लॅन केले जाल्यार आणि एसडब्ल्यूपी तावनूच तुमकां एक पैसे मेळटात तर जाल्यार चिंत्या म्हजे प्रकार एक स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट आसा डेट फंड आसा इक्विटी फंड आसा हे 3 तांतू आसा म्हणून चिंत्या आणि तुमकां एक ऑन एन एवरेज 10.5% रिटर्न्स येतात हांव 15% म्हणून सांगतात ना ते टॅक्स बंदूक असता टॅक्सचे पैसे आणि पुरा काण एक 10.5% रिटर्न्स तुमकां एन्युअलाइज्ड रिटर्न येता असे आईले जाल्यार 7% तुम्ही काढले जाल्यार कितल्या वर्सांक तुमकां ते पैसे येतात ओके आन्सराचे हे जावन आसा तुम्ही मुखल्या 30 वर्सांनी काडसो ओट्टू आयवज जावन आसा 11.33 करोड हे कसे आयले म्हणून चिंतात गी हर एका म्हयन्याक 1 लाख हर एका वर्सा 7% इन्क्रिमेंट मुखल्या 30 वर्सांनी कॅल्क्युलेट केल्यार तुम्ही विथड्रॉ करचे पैसे 11.3 करोड कितले गेल्ले तुम्ही 2 करोड हे झाल्या उपरांत मुखल्या 30 वर्सां उपरांत तुमचे कडे उरचे पैसे 2 करोड 7 लाख हे 10% इंटरेस्ट आले कार हांवें धरल्यान हे कशें जालें हे काले मॅजिक म्हणून चिंतात की एफडीन तर तुम्ही येत पैसे दवरले एव्हरी इयर 7% काढले तुमकां इंटरेस्टही मिळचे 7% तांतू तोन परत्यान तुम्ही टॅक्स बंदीचे हे पुरं काढल्यार मे बी एक 2 करोड आले एक 10-15 वर्सांनी खाली जावन वचूंक आसात पूण हांगा कालें जालें तुम्ही गेल्ले 2 करोड रुपये लगभग 11 करोडा वयर तुम्ही येदोळूच काढल्यात 30 वर्सांनी पण परत तुमचे 2 करोड थंय उरल्यात हाच्या विशयान चड जाणा जावंक जाय जाल्यार तुम्ही 1-to-1 बुक करा थ्रू एक्सेल शीट हांव तुमकां समजून दिता कशे कितले टॅक्सेशन धरल्यात आणि कितले रिटर्न्स धरल्यात आणि हाच्या वयर तुमचे ते पैसे कशे वृद्धी जावंक साध्य जाले की म्हणून सांगून ओके आता आनी मुखार कितें करचें जर तर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटाक ऑलरेडी प्लॅन केला भोव बरें प्लॅन केला तर जाल्यार ते केल्ले प्लॅन सारखे आसा की ना तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करियेत आमचे कडेन 150 मेंबर्सचे रिसर्च टीम आसा आणि ते रिसर्च टीम तुमचे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून तुमकां एनालिसिस करून दिता जर तर तुमकां ताची माहिती जाय जाल्यार आमच्या संस्थेक तुम्ही संपर्क करियेत जर तर तुमकां आयडिया आसना की ते खरी जाय म्हणून कळीत ना तर म्हजी मनावी जावन आसा एक फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि तुमकां त्याची गरज आसा तर जाल्यार आमच्या संस्थेक तुम्ही संपर्क करियेत म्हाका तुम्ही कॉन्टॅक्ट करियेत हांव तुमकां म्हजे तांकी पुरते कुमोग करूंक अपेक्षिता तुम्ही पहिले पुटी आयल्यात हो व्हिडिओ सबस्क्राइब युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून दैकन चॅनल सबस्क्राइब करा तुमचे एक सबस्क्रिप्शन म्हाका
बहुत चड सपोर्ट दिता आणि असलेच व्हिडिओ करूंक म्हाका एक पाठिंबो दिता. आणि हो व्हिडिओ तुमचे तसल्या जायत्या जणांक उपकारता तर जाल्यार दयेकरून हो व्हिडिओ दुसऱ्यांक धाडा. इवन तुम्ही रिटायर्ड जावन तर जावंक पुरो, पूण तुम्ही आतांच SWP SIP मुखांतर एक तुमचे एक फळाबरीत रूप करूंक एक आयडिया करा आणि तुम्ही रिटायर जातना त्या रूपांतली फळां काडूंक साध्य जातले. सो इतलेंच मुखल्या व्हिडिओन तुमचे लागीं मेळटा. देव बरें करूं. मोग आसूं.